नमस्कार मंडळी. राष्ट्रीय स्वयंसेवकाचे माजी कार्यवाहक भैयासाहेब जोशी यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना असं वक्तव्य केलंय की ज्याच्यामुळे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसतात. मुंबईमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना भैयासाहेब जोशी म्हणाले की मुंबईची भाषा, मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी ही भाषा आलीच पाहिजे असं नाही. आता मुंबईमध्ये जे घाटकोपर आहे त्या घाटकोपरची भाषा गुजराती आहे असं वादग्रस्त वक्तव्य भैयासाहेब जोशी यांनी केलं. आणि तिथून म्हणजे कालच गुरुवारी विधानसभेत जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये याचे पडसाद उमटताना दिसले. जितेंद्र आव्हाड यांनी दरेकरांना खोचक टोला दिला. केम छो दरेकर साहेब असं अधिवेशनात जात असताना दरेकरांना जितेंद्र आव्हाड यांनी टोकलं. उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, राष्ट्रवादी असेल, विरोधकात जे आहेत विरोधक त्यांनी बीजेपीला या प्रकरणामध्ये घेरले. आता भैयासाहेब जोशी यांना फडणवीस चिल्लर म्हणून बोलतील का, ज्या प्रकारे कोरटकरला त्यांनी अधिवेशनामध्ये उत्तर देत असताना शिवाजी महाराजांवर जे कोरटकरने वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस बोलले होते की कोरटकर चिल्लर माणूस आहे. त्या प्रकारेच भैयासाहेब जोशी यांना देखील आता देवेंद्र फडणवीस चिल्लर म्हणून बोलतील का, की त्यांच्यावर काही ठोस कारवाई करतील असं आता उद्धव ठाकरे यांनी बोललंय. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात, खास करून आता मुंबईच्या राजकारणामध्ये महानगरपालिकेची चाहूल लागली आहे का, कारण भाषावाद या राजकारणाने आता जोर घेतला आणि आता मुंबईचं इलेक्शन, महानगरपालिकेचं इलेक्शन लागणार अशी आता चर्चा सुरू झाली आहे. कुठेतरी हा बेस तयार होतोय का येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी असं देखील बोललं जाते. राज ठाकरे यांनी उत्तर देत असताना म्हटलंय की मी याच्यावर सविस्तर बोलेन गुढीपाडव्याला माझ्या मेळाव्यामध्ये. त्यामुळे राज ठाकरेंच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. ते नेमकं भैयासाहेब जोशींवर काय बोलतात ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग तिथून पुढे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही रंगतदार होणार आहे अशी चर्चा देखील सुरू झाली. तर मित्रांनो, तुम्हाला विरोधकांच्या स्टँडवर काय वाटतंय? मराठी भाषा प्रत्येकाला येणं गरजेचं आहे का? मुंबई महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही मराठी भाषा आलीच पाहिजे का? याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.